मोठी बातमी समोर येते म्हणजे आता सगळी मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मतमोजणी जी आहे ती सगळी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडणार अशी माहिती आता समोर येते। आज राज्यभरामध्ये सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडते, मात्र ही मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरला पार पडणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते ती म्हणजे आज होणाऱ्या सगळ्या मतदानाची मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरला पार पडेल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय बघायला मिळतोय। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, नगरपंचायत नगर परिषद ही मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। ही सगळी मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडेल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। नगर परिषद नगरपंचायत मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। आज राज्यभरात ज्या ठिकाणी सगळं मतदान पार पडतंय या मतदानाची मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरला पार पडेल। ही सगळी मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरला होईल। हा निकाल 21 डिसेंबरला लागेल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। उदय, सगळ्यात मोठी आत्ताच्या क्षणाची बातमी म्हणावी लागेल, मतमोजणी तर 21 डिसेंबरला पार पडणार आहे। अगदी खरं आहे। निवडणूक आयोगाने जे शेड्यूल दिलं होतं त्यानुसार उद्या म्हणजे 3 तारखेला मतमोजणी अपेक्षित होती, मात्र काही लोक म्हणजे नागपूर विभागातले चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागातले काही लोक जे आहेत ते या निर्णयाच्या विरोधात जे आहेत ते न्यायालयात गेले होते, कारण न्यायालयाने काही ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या होत्या। 20 तारखेला जे आहे ते मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार होती आणि जर उद्या निवडणुकीचे निकाल लागले असते तर त्याचा परिणाम जो आहे तो 20 तारखेला होणाऱ्या मतदानावर झाला असता। उद्या ज्यांच्या बाजूने निकाल लागला असता त्यांना त्याचा फायदा झाला असता आणि ही सगळी बाब घेऊन नागपूर खंडपीठामध्ये काही याचिकाकर्ते गेले होते आणि त्यावर आज न्यायालयानं जी आहे ती सुनावणी घेतलेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सर्व म्हणजे आज होणारी मतदानाची प्रक्रिया आणि 20 तारखेला होणारी मतदानाची प्रक्रिया या सगळ्या मतदान प्रक्रियेचा निकाल जो आहे तो 21 तारखेला घेण्याचे जे आहे ते आदेश आता निवडणूक आयोगाला दिलेला आहे। त्यामुळे आता या आदेशानंतर उद्या जी आहे ती मतमोजणी ती पुढे जाऊन 21 तारखेला होणार असल्याचं जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे। उद्या खरं तर उद्याच्या दृष्टीने सगळी तयारी करण्यात आली होती। उद्या सगळी मतमोजणी पार पडेल असं सगळं नियोजन होतं, मात्र आता हा निर्णय आल्यानंतर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल, कारण आता डायरेक्ट 21 डिसेंबरला ही मतमोजणी पार पडेल। अगदी खरं आहे। उद्या मतमोजणीच्या दृष्टीने जे आहे ते सर्व नियोजन करण्यात आलं होतं, त्या दृष्टीने यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यात आली होती, मात्र 2 दिवसाआधी जो न्यायालयानं निर्णय दिला होता त्या निर्णयानुसार काही भागातली मतदानाची प्रक्रिया जी उद्या होणार होती ती रद्द करून ती 20 तारखेला पुढे ढकलली होती। त्यामुळे जर उद्या या सगळ्या मतमोजणीचा निकाल लागला असता तर जी 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेवर याचा परिणाम झाला असता। ज्यांच्या बाजूनं ह्या सगळ्या निवडणुकीचे निकाल लागले असते त्यांच्या दृष्टीनं ते फायद्याचं झालं असतं आणि उमेदवारांना त्याचा फटका बसला असता। या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या न्यायालयानं विचारात घेतल्या आणि या बाबी विचारात घेतल्यानंतर जे आहे ते आता सर्व मतमोजणी जी आहे ती 21 तारखेलाच घेण्याचं जे आहे ते न्यायालयानं निवडणूक आयोगाला स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उद्याचं सगळं नियोजन झालं असलं तरी आता मतमोजणीची एकूणच राज्यातली सगळी प्रक्रिया जी आहे ती 21 तारखेला पूर्ण होईल आणि राज्यभरात ज्या पण निवडणुका होतील त्याचे नगराध्यक्ष कोण आणि नगरसेवक कोण आता हे 21 तारखेला स्पष्ट होणार आहे। अगदी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण उद्या होणारी सगळी मतमोजणी ही आता 21 डिसेंबरला पार पडेल। आज राज्यभरात सगळीकडे ही निवडणूक पार पडते, मतदान प्रक्रिया पार पडते आणि सगळी मतमोजणी जी आहे ती 3 तारखेला म्हणजे उद्या होणार होती, आता ती 21 तारखेला 21 डिसेंबरला पार पडणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, ही सगळी मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। हायकोर्टाचा नागपूर खंडपीठाचा हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल आणि उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडणार आहे। राज्यात अनेक ठिकाणी आज मतदान पार पडतंय आणि या सगळ्या मतदानाची जी मतमोजणी जी होणार होती ती उद्या होणार होती, त्या पद्धतीचं नियोजन राज्यभरात बघायला मिळत होतं, मात्र उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय बघायला मिळतोय। नगर परिषद नगरपंचायत ही मतमोजणी जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, सगळ्यात मोठी बातमी खरं तर म्हणावी लागेल, पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाण्याचा प्रयत्न करूया, मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघूया। 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। ही मतमोजणी खरं तर उद्या होणार होती, मात्र उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडते। आज राज्यभरात अनेक ठिकाणी मतदान होतंय आणि सगळ्या मतदानाची मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडणार आहे।
प्रशांत नील रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय बघायला मिळतोय। आता मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडते। दरम्यान आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सगळी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडेल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय बघायला मिळतोय। नगर परिषद, नगरपंचायत या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया आज पार पडते। आज मतदान होतं आणि मतमोजणी जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। प्रशांत नील रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सगळ्यात मोठा निर्णय बघायला मिळतोय हायकोर्ट नागपूर खंडपीठाचा। उद्या होणारी मतमोजणी तर 21 डिसेंबरला पार पडणार आहे। नहीं, कुछ नहीं आ रहा है। काही तांत्रिक व्यत्यय येतोय। आपण पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडेल। उद्या मतमोजणी होणार होती। सगळी प्रक्रिया, आज मतदान पार पडतंय, उद्या ही सगळी मतमोजणी होणार होती। तशा पद्धतीने राज्यभरात नियोजन करण्यात आलेलं होतं। मात्र आता 21 डिसेंबरला ही निवडणुकीचा जो निकाल आहे तो आता 21 डिसेंबरला लागणार आहे। प्रशांत आपल्यासोबत। प्रशांत, 21 डिसेंबरला आता मतमोजणी पार पडणार आहे। काही तांत्रिक व्यत्यय येतोय, मात्र पुन्हा एकदा आपण प्रशांत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आज मतपेटीमध्ये अनेकांचं भवितव्य कैद होतंय आणि याचा निकाल जो आहे तो उद्या लागणार होता। सगळ्या उमेदवारांमध्ये त्याची उत्सुकता होती, तशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली होती। उद्या निकाल लागणार होता, मात्र आता हा निकाल, ही सगळी मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडेल। ज्या प्रकारे मतमोजणी उद्या होणार होती ती आता नागपूर खंडपीठाने असा निर्णय दिलाय की एकत्रितरित्या 21 तारखेला, म्हणजे ज्या उर्वरित ज्या नगरपालिका होत्या त्यांची निवडणूक 20 तारखेला होणार होती, तर आता 21 तारखेला एकत्रित निकाल द्या, मतमोजणी 21 तारखेला। अजून मी काही निकाल वाचलेला नाही, पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल। पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे। राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते, कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही, अपील केल्यानंतर 3 दिवस द्यायचे होते, त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो कोर्टाचा 24। आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही, माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे। हे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे। कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत, मीही अनेक वकिलांची त्याचा सल्लामसलत केलेली आहे। माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया, कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही, तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे।
सर हिंदी में एनएससी में लिस्टिंग या ठिकाणी हे मतदान झालेलं, या ठिकाणी आज मतदान होतं. आता 20 तारखेपर्यंत सरसकट सगळीकडे आचारसंहिताचा मुद्दा आता परत एकदा उपस्थित राहतोय, कारण की निकाल 21 तारखेला येणार आहे. आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे. पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार नाही. कुंभमेळा पार पडतो आणि या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्याचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीचं सूचना देत आहेत वगैरे. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. पैसे वाटप करताना एकीकडे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात. या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत. कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई देखील चाललेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत. काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत. होणं योग्य नाही आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. एनएससी में आज लिस्टिंग हुई है गोदावरी की